LS मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आणि राष्ट्रवादी शरद पवारांचीच खासदार सुप्रिया सुळेंचं पक्षफुटीबाबत वक्तव्य। शिंदेंनी मनसेसारखा पक्ष स्थापन करायला हवा होता, सुळेंचं वक्तव्य। शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही तर एकनाथ शिंदेंची, फडणवीसांचं सुळेंना प्रत्युत्तर। राहुल गांधींकडून मोदींच्या परदेश दौऱ्याचं व्यंग, फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया। राहुल गांधींचा हा छिछोरेपणा अशोभनीय, हा इटलीच्या महिला राष्ट्रपतींचाही अपमान, मुख्यमंत्र्यांचा गांधींवर हल्लाबोल। एनडीएवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःचा इतिहास पाहावा। राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात। राहुल गांधींच्या मोदींवर केलेल्या टीकेचे एकनाथ शिंदेंनी दिलं प्रत्युत्तर। लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, 1 कोटी बहिणींना लखपती निधी करायचंय, देवेंद्र फडणवीसांचं लाडकी बहीण योजनेवर विधान। सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचाऱ्याचा जेवण बनवताना उकळलेलं पाणी अंगावर सांडल्यानं मृत्यू, कर्मचाऱ्याच्या मृत्यूबाबत दादर पोलिसांकडून चौकशी सुरू। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्तारानं। शिवसेना शिंदेंची, राष्ट्रवादी पवारांची यावर शिक्कामोर्तब। सुप्रीम कोर्ट हाच निर्णय देईल, फडणवीसांचा दावा। सुळे काहीही बोलू शकतात, मुख्यमंत्र्यांचा टोला। सुप्रिया ताई काही म्हणू शकतात, पण हा प्रश्न जो आहे हा सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे। आता सर्वोच्च न्यायालय या संदर्भात निर्णय देणार आहे, पण त्यापूर्वी लोक न्यायालयाने हा निर्णय 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे, यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। ठीक आहे, आता सुप्रीम कोर्ट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला। देशाची प्रगती होते हे विरोधकांना बघवत नाही। मोदींचं कौतुक होत असल्यानं विरोधकांना पोटदुखी, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। राहुल गांधींच्या टीकेवर एकनाथ शिंदेंचा हा पलटवार। विरोधक चर्चेला घाबरतायत, असे एकनाथ शिंदे म्हणाले। काँग्रेसचा काळा इतिहास बाहेर येण्याची राहुल गांधींना भीती वाटतीये, असं देखील एकनाथ शिंदे म्हटले। काँग्रेसनं 45 सरकार पाडली, लोकशाहीची हत्या काँग्रेसनं केली आहे। एनडीएवर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःचा इतिहास पाहावा, असं देखील शिंदेंनी म्हटलंय। राहुल गांधी परदेशात जाऊन कुणाला भेटतात, काय करतात, असा सवाल देखील एकनाथ शिंदेंनी उपस्थित केलाय। देशावर संकट आलं तेव्हा मोदींच्याच परदेश धोरणांमुळे मदत मिळाली होती, हे देखील शिंदेंनी सांगितलं। आणि विरोधी पक्ष नेत्यांनी जबाबदारीनेच वागलं पाहिजे, परंतु दुर्दैवाने आपल्या देशाचे विरोधी पक्ष नेते नेहमीच देशाच्या प्रधानमंत्र्यांवर, मोदीजींवर आरोप करत असतात। देशातही करतात, विदेशात गेल्यानंतरही करतात। आणि मोदीजी 2014ला प्रधानमंत्री झाले त्यानंतर या देशाला जे काही पूर्ण जगभरामध्ये आपल्या देशाचा नावलौकिक वाढला आहे आणि आपला देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे। खऱ्या अर्थाने याचा अभिमान आपल्या सर्वांनाच असला पाहिजे, सत्ताधारी पक्षाला पण आणि विरोधी पक्षाला पण। दुर्दैवाने या ठिकाणी विरोधी पक्षाला आपल्या सरकारचं जे काम आहे ते देशाचं काम, देशाची प्रगती पाहवत नाही आणि म्हणूनच चाकणच्या कंपन्या बंद पडण्यावर मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय। रोहित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर खोचक टीका केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी अभ्यासपूर्वक वक्तव्य करावं, आपण फडणवीसांसोबत ओपन इंटरव्ह्यू घेण्यास तयार आहोत, असंही पवारांनी म्हटलंय। चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्या बंद होण्याच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर ही अशी खोचक टीका केली आहे।
चाकणच्या कंपन्या बंद आणि मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हास्यास्पद असं म्हणत रोहित पवारांनी फडणवीसांच्या वक्तव्याबद्दल सवाल उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी कोणतंही वक्तव्य करण्यापूर्वी त्याचा अभ्यास करावा असा सल्लाही त्यांनी दिला. चाकणमधील उद्योग आणि कंपन्यांच्या परिस्थितीबाबत आपल्याकडे माहिती असल्याचा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ओपन इंटरव्ह्यू घेण्यास आपण तयार आहोत असं आव्हान देखील रोहित पवारांनी दिलंय. कुठली नवीन कंपनी इथं आली तुम्ही मला सांगा की ज्याच्यामुळे अँसिलरी कंपनी इथं मोठ्या प्रमाणात आल्या. उलट 2014 नंतर आहे त्या कंपन्या बाहेर गेल्यात. 38,000 कंपन्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने गेल्या 5 वर्षामध्ये बंद झालेल्या आहेत. आणि मोठे प्रोजेक्ट जे महाराष्ट्राला येणार होते ते गेले गुजरातला, ते गेले आंध्राला, ते गेले तेलंगणाला, ते गेले त्या ठिकाणी आपल्या कर्नाटकाला. आता दुसरं काय की मी इथे येत असताना मी एक डेटा सेंटर बघितलं. बऱ्याच वेळा राज्याचे मुख्यमंत्री आजचे म्हणतात डेटा सेंटरमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट आली. डेटा सेंटर बांधायला सिव्हिल खर्च जेव्हा होतो तेव्हा लोक लागतात. डेटा सेंटर तयार झाल्यानंतर तिथं 2,000 कोटी रुपये जेव्हा खर्च केले जातात त्यात फक्त 100 लोकांना नोकऱ्या मिळतात. आणि डेटा सेंटर काय करतं तर लाईट खातं आणि पाणी खातं, नोकऱ्या तर तयार करतच नाही. त्यामुळे आम्हाला या सरकारला विनंती करायची, या महाराष्ट्रामध्ये डेटा सेंटर आम्हाला नको. आम्हाला असे धंदे पाहिजेत की ज्याच्यातून नोकऱ्या होणार आहेत. आणि आमचे जे छोटे आणि मोठे व्यावसायिक आहेत त्यांना एक्सपॅन्शन जे गुजरात आणि दुसऱ्या राज्यात करतात ते तिथं न करता आपल्या महाराष्ट्रात हे कसे करतील याच्याकडे कुठेतरी सरकारने लक्ष दिलं गेलं पाहिजे. मराठी येत नसल्यास 18 ऑगस्ट पासून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. मराठीचा अवमान केला तर चालणार नाही असंही सरनाईकांनी स्पष्ट केलंय. निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज नसल्याचंही सरनाईकांनी म्हटलंय. मराठी येत नसल्यास 1 महिन्याची मुदत देणार, त्यानंतर शिकला नाहीत तर लायसन्स रद्द करणार असंही सरनाईकांनी म्हटलेलं आहे. नाही, बिलकुल नाही हो. काहीतरी बातमी चुकीच्या पद्धतीने ती चालवली गेलेली आहे. 1 महिन्याची मुदत वगैरे नाही. 1989चा नियम आहे आणि 1989च्या नियमाला आज 36 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही मराठी बोलू शकत नसाल आणि तुम्ही 1 महिन्याची आणि 100 दिवसाची मुदत मागत असाल तर का म्हणून परिवहन मंत्री म्हणून मी द्यायची. 1 मे महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आहे. 1 मे पूर्वी काही रिक्षा टॅक्सी संघटनांची लोक नेते मंडळी माझ्याकडे आलेली, काही अमराठी जे नेते मंडळी आहेत ते माझ्याकडे आलेले आणि त्यांनी 3 महिन्याची मुदत मागितली होती. मी त्यांना सांगितलं 3 महिने तुम्ही मागता, मी तुम्हाला 3.5 महिने देतो. 105 दिवसाची मुदत दिली आणि परत आज जर ते काही कुणाला भेटून मुदत मागत असेल तर ते मुदत बिलकुल मिळणार नाही. 15 ऑगस्ट ही डेडलाईन आहे. उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे. 17 तारखेला त्याचा समारोप आहे. 18 तारखेपासून कारवाईला सामोरे जा. जे शिकले असतील, जे उर्मट असतील, जे मगरूर असतील की नाही आम्ही महाराष्ट्रात राहतो, आम्ही महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करू, आम्ही महाराष्ट्रामध्ये पैसे कमवू, महाराष्ट्रामध्ये हवं तर करू पण मराठीचा अपमान पण आम्ही करू, अशी जर भूमिका कोणी घेतली असेल तर त्यांना 18 तारखेपासून कारवाईला सामोरं जावं लागेल. आणि त्या माध्यमातून प्रताप सरनाईकची भूमिका ही अंतिम आहे. 15 ऑगस्ट ही डेडलाईन आहे. समारोपापर्यंत आम्ही ती फक्त 17 तारखेपर्यंत थांबणार आहोत कारण प्रमाणपत्र द्यायचे. राज्यामध्ये जवळजवळ 1,35,000 रिक्षा टॅक्सी चालकांनी आमच्याकडे नोंद केलेली आहे. आतापर्यंत मी जी माहिती घेतली कालपर्यंत 1,10,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यांना स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी अभियानाच्या माध्यमातून प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे 16 आणि 17 तारखेला. आणि त्यानंतर 18 तारखेपासून महाराष्ट्र शासनानं 1989च्या कायद्यामध्ये सुधारणा करून 2026चा कायदा म्हणजे 12 ऑगस्ट 2026चा जो कायदा पारित केलेला आहे त्या कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई अटळ आहे. महाराष्ट्रात जायचं, आम्ही पोटा पाण्यासाठी आलोय म्हणून सांगायचं, आम्ही व्यवसाय करायला आलो म्हणून सांगायचं, पण मराठीचा अवमान करायचं हे चालणार नाही. मराठीला कुठल्याही परिस्थितीमध्ये जे स्थान दिलेलं आहे अभिजात भाषेच्या दर्जाचं ते स्थान अबाधित राहील. मराठी आमची संस्कृती आहे, मराठी आमची परंपरा आहे. मराठी पुढे नेण्याचं काम आम्ही राज्य शासनाच्या माध्यमातून आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून करतोय. अनेक अमराठी चालकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे जे मगरूर असतील. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफी संदर्भात एक मोठं वक्तव्य केलंय. पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असं वक्तव्य त्यांनी वाशिममध्ये केलंय. ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून कर्जमाफीच्या याद्या पडताळण्याचं काम प्रगतीपथावर आहे. आता शासनाकडे पैसे उपलब्ध आहेत, त्यामुळे जशी यादी अद्ययावत होईल तसतसे खात्यात पैसे जमा होतील.
कर्जमाफीमुळे 40,585 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल अशी माहिती कृषी मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ह्याचं काम चाललेलं आहे. आपल्याला माहिती आहे की ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून आता सगळं काम हे ह्याच्यावर आहे. साधारणतः काल अखेर 17 लाखातलं 14 लाख शेतकऱ्यांचंही झालं होतं, 14-15 लाखाचं. आता जसजशी यादी आपल्याला क्लिअर होईल, आता आपल्याला अडचण राहिलेली नाही. आता आपल्याकडे पैसे पण आहेत. जशी यादी क्लिअर होईल तसं आपण त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ निश्चित प्रकारे देतोय. मला वाटतं पहिल्यांदा आपण 5,000 कोटी रुपये पहिल्यांदा दिलं. कदाचित 4-2 दिवसामध्ये दुसरे 10,000 कोटी रुपये लगेच त्याला होतील. आता काही अडचण नाहीये. आणि ऐका, तेच नाही म्हणजे आता ही पहिली ही यादी 2 लाखाच्या आतली, त्यानंतर 2 लाखाच्या वरचं की जे OTS आपण म्हणतो की 2 लाखाच्या वरची रक्कम त्यांनी भरायची आणि 2 लाखापर्यंत कर्जमाफी आपण द्यायची. तिसरं प्रोत्साहन 50,000 रुपयाचं ते आपण ते द्यायचं. आणि साधारणतः आणि चौथं की जे महात्मा फुले योजनेमध्ये कर्जमाफी योजनेमध्ये मागच्या वेळेस जे बसले होते त्यांना आपण 50,000 पहिल्यांदा जाहीर केलं आणि परत मुख्यमंत्र्यांनी ती रक्कम परत 2 लाख जाहीर केली. ते चौथं. अशा चारही ह्याला आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण नाही. लवकरात लवकर आपण साधारणतः 40,585 कोटी रुपयाची आपण ती रक्कम ही जाहीर केलेली. 36,000 होती, 5,000 4,000 ह्या महात्मा फुलेमुळे वाढलं. त्यामुळे अजिबात आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, जे आपलं अपूर्ण काम, आपलं आधार कार्ड प्रमाणे करण्याचं काम, ॲग्रिस्टॅकचं काम ते आपण ताबडतोब करा. ज्या शेतकऱ्याचं नाव पोर्टल लागले आणि ते लागले त्याला संपूर्ण कर्जमाफी होईल. पाठीमागे कर्जमाफीमध्ये गोळ शेतकरी बँकेमध्ये चेक केलं, बँकेमध्ये शेतकरी नाव 1 लाख दिसत आहेत आणि सरकारने 60,000 रुपयेच कळवलेत. तर 60,000 शेतकऱ्यांचं आमचं कसं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हेअरकट जी योजना आहे की राज्य सरकार आणि बँकेमध्ये तसं तो करार झालेला आहे किंवा आमचं तसं बोलणं झालेलं आहे. 60,000 जरी राज्य सरकारने दिलं, माफी दिली, वरचे 40,000 रुपये बँकेने माफ करायचे, तर त्या शेतकऱ्याला 1 लाख रुपये माफी होणार आहेत. जेवढी त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. बँकेतला कोणी अधिकारी असं करत असं तर आमच्या तिथं आम्ही कलेक्टर असतील, आमचे DDR असतील, हे असताना लगेच आमचे कक्ष तयार केलेलं आहे, ताबडतोब त्यांनी कळवावं. पण असं जर बँकेने, आणि दुसरं 31/3 पुढचं आज अखेरचं जे व्याज आहे ते व्याज कुठल्याही बँकेने आकारू नये अशा प्रकारचे आम्ही सक्त सूचना त्या बँकांना दिलेल्या आहेत. त्यामुळं असं जर कुठं आढळलं तर आम्हाला तुम्हीही कळवा, आमचे अधिकारी. आणि आता बातमी वृक्ष लागवडी संदर्भातली. धाराशिवमध्ये 10 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आलाय. हरित धाराशिव 2.0 या अभियानाला सुरुवात झाली आहे. हरित धाराशिव 2.0 मधून 10 लाख झाडं लावण्यात येणार आहेत असं अभिनेते सयाजी शिंदे हे या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. हरित धाराशिव 2.0 अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार. जवळपास 10 लाख विविध प्रकारची झाडं या मोहिमेअंतर्गत लावण्यात येतील. याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद होणार असल्याचं प्रशासनानं म्हटलंय. अभिनेते सयाजी शिंदे या मोहिमेसाठी उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव पारवे यांनी. हरित धाराशिव 2.0 अंतर्गत धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. आपण सध्या शिंगोली येथील शिवारात आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणे जे आहे ते वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे आणि गेल्या वर्षी याच वृक्ष लागवडीची नोंद जी आहे ती विश्वविक्रमी झाली होती आणि यावर्षी देखील गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या वृक्ष लागवडीची नोंद होणार आहे. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहतोय की काही शालेय विद्यार्थिनी, कॉलेजचे विद्यार्थिनी आहेत जे या वृक्ष लागवडीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया. दीदी, काय सांगशील, वृक्षारोपण केलंय, काय भावना आहेत? खूप छान वाटतंय की आपण निसर्गासाठी काहीतरी करतोय आणि इतके झाडं लावलेत की यातील किती जगतील किती माहिती नाही, पण आता आपल्या गव्हर्नमेंट काही आपल्या धाराशिवच्या जे कलेक्टर आहेत त्यांनी हे संकल्प केलाय. आता यातली किती झाडं जगतात ते बघूया आपण. खूप छान वाटतं. गेल्या वेळेस विश्वविक्रम झाला होता, यावेळेस देखील गिनीज बुकात नोंद होते, काय भावना आहेत? खरंच खूप वाटतंय. धाराशिवचं नाव इतक्या मोठ्या पुस्तकात नोंदलं जातं याचा खरं गर्वानं अभिमान वाटतो आणि सन्मान पण वाटतो. आणि असंच हे ट्रेन प्लांटेशन आणि आणखीन पुढच्या वाटचालीसाठी असंच चालावं हीच मनपूर्वक भावना आहे. तुझी काय सांगशील, वृक्ष लागवड गेल्या वर्षी झाली होती, ह्या वर्षी देखील होते, विश्वविक्रम होतो, एक धाराशिवकर म्हणून काय भावना आहे? वृक्ष लागवड दरवर्षी होणार आहे, पण आपण जपलात तर ती वाढणार आहेत ना. मग ती आपण लावायला लागला तसं जपायला पण पाहिजे. हे आपण आपल्या धाराशिवच्या लोकांनी समजायला पाहिजे. आपण दरवर्षी यायचं, लावायचं, जायचं एवढंच नाही, ते अभियान नाही नुसतं. ते लावलंय ना, आपण जपायचं, ते वाढवायचं, तेव्हा आपला खरा संकल्प पूर्ण होईल.
नक्कीच हे वृक्ष लागवड अभियान असून वृक्षाचं संवर्धन देखील करण्यात यावं अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र गेल्या वर्षी 15 लाखाच्या आसपास हे जे वृक्षारोपण करण्यात आलं होतं त्यापैकी 13 लाख झाडे जी आहेत ती जिवंत असल्याचं प्रशासनाकडून कळवण्यात आलेलं आहे. यावर्षी देखील विश्वविक्रम गिनीज बुकामध्ये ह्या वृक्षारोपणाची नोंद होणार आहे. मी वैभव पारवे, एलएस मराठी. आणि आता एक अनोखी बातमी. रायपूरमध्ये एका अनोख्या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं. आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा रॅम्प वॉक या ठिकाणी पाहायला मिळाला. महिलांनी हिंसा सोडली आणि रॅम्पवर आपली नवी ओळख दाखवली. नक्षलवादातून मुख्य प्रवाहात रॅम्पवर जलवा यावेळी दिसून आला. रॅम्पवर आत्मविश्वासानं चालणाऱ्या या महिला एकेकाळी नक्षलवादी होत्या यावर कदाचित विश्वास बसला. मात्र हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांनी आता रॅम्प वॉक केलाय. रायपूरमध्ये एका अनोख्या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या फॅशन शो मध्ये आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांनी सहभाग घेत रॅम्पवर आपल्या नव्या आयुष्याची झलक दाखवली. कधी काळी हातात शस्त्र घेऊन जंगलात वावरणाऱ्या या महिलांनी आता हिंसाचाराचा मार्ग सोडलाय. आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात परतल्यानंतर त्यांच्या आयुष्याला आता एक नवी दिशा मिळाली. मंत्री जी से भी बहुत बहुत धन्यवाद देती हूँ कि अपने वेशभूषा बस्तर का रीति रिवाज के अनुसार परफॉर्मेंस का मौका दिया। हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात वेगवान घडामोडी. अमरावतीत आश्रमशाळेच्या वसतिगृहात विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ सुरू. 48 विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या खोलीत 110 विद्यार्थिनी निवासाला. अकोल्यात सोयाबीन बियाणं उगवलं नाही. शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे तक्रार. 9000 तक्रारींमध्ये आढळलं तथ्य. अकोला पश्चिम मतदारसंघात वाद. जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्रॉंग रूम मध्ये पश्चिम मतदारसंघाच्या सीलबंद पेट्या उघडणार. सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे निर्देश. अकोल्यात धाडसी घरफोडी. दागिन्यांसह रोकड लंपास. सुमारे 1,25,000चा ऐवज लंपास. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांची गाडी कैद. पोलिसांकडून तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबादमध्ये मोकाट कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला. सीसीटीव्हीत थरारक घटना कैद. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. पुण्यातील दौंड तहसील समोर तरुणाचं आमरण उपोषण. सोनवडी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप. विलास गुलेंच्या पत्नीचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. सौरव सोनवणेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी 10 दिवसांपासून उपोषण सुरू. छत्रपती संभाजीनगरातील तिरंगा रॅलीत 18 वर्षांच्या आतील मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. गिरीश महाजन यांचं आश्वासन ठरलं खोटं. सिंधुदुर्गमधील कुडाळ पिंगुळी पाट मार्गावर पडलं मोठं भगदाड. बांधकाम विभागाकडून उपयोजना तर दूरवाहनधारकांसाठी सूचना फलक देखील नाही. आणखी काही विशेष व महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी.